खूप स्ट्रॉंगली मांडते. तर मला भीती होती की तिने लिहिलेल्या कॅरेक्टरला किंवा तानिया हे जे पात्र आहे तेव्हा माहिती नव्हतं ते मी साकारू शकते का. पण माझ्या अवतीभोवती ती कॅरेक्टर होती. माझी कदाचित मैत्रीण एक तशी होती, माझी आजी तशी होती, माझी आईचा काही स्वभाव तसा होता. त्याच्यामुळे अरे हे तर आमच्याच घरात घडतं असं मला ते आपलंसं वाटणारी ती फिल्म होती. आर्ची जितकी लोकांना आवडली तर मला तशा फिल्म खूप आल्या. तर मला असं होतं की आर्ची एकदाच येऊ शकते. तर मला 30 पात्र पुन्हा करायला नाही होतं. रिव्ह्यू कॉंग्रॅच्युलेशन झिमा 2मधून प्रेक्षकांच्या भेटीला येते. तो काय सांगतील पहिल्यांदा कॅरेक्टरबद्दल काय सांगशील आणि कशी इन झाली या फिल्ममध्ये? थँक्यू. तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मला हेमंत दादाचा फोन आला होता की मी झिम्मा 2 करतो आहे तर तू करशील का. तर मी पहिला झिम्मा पाहिलेला आणि माझी अत्यंत आवडती फिल्म आहे, सगळ्यांचीच आवडती फिल्म आहे. पण ह्या सगळ्या भावना मी बाजूला ठेवून मी एवढंच विचारलं की कॅरेक्टर काय आहे आणि स्क्रीन प्ले ऐकवशील का. तेव्हा तो म्हणाला की रेडी नाही आहे. तो म्हणाले ओके. कारण माझी भीती ही होती, झिम्मा जिने लिहिला आहे इरावती कर्णी, इरा खूप सुंदर गोष्टी लिहिते. ती लोकांना खूप छान पद्धतीने ओळखून खूप स्ट्रॉंगली मांडते. तर मला भीती होती की तिने लिहिलेल्या कॅरेक्टरला किंवा तानिया हे जे पात्र आहे तेव्हा माहिती नव्हतं ते मी साकारू शकते का, त्या पात्राला न्याय देऊ शकते का, म्हणून मी विचारलेलं. पण त्याचं म्हणणं होतं की तू आलीस तर तुला साजेसं असं मग आम्हाला लिहिता येईल. आणि तो उत्कृष्ट दिग्दर्शक आहे आणि झिम्मासारख्या फिल्मचा इतक्या सगळ्या स्टारकास्टसोबत मला काम करायची संधी मिळत होती. तर मला आनंद होता की मी या फिल्मचा एक भाग बनते आहे. ओके. सो झिम्मा 1 ज्यावेळी तू बघितलास कुठलं कॅरेक्टर तुला जास्त रिलेट झालं? रिलेट असं मला नाही कोणतंच झालं खरं तर त्यावेळी कॅरेक्टर. पण माझ्या अवतीभोवती ती कॅरेक्टर होती. माझी कदाचित मैत्रीण एक तशी होती, माझी आजी तशी होती, माझी आईचा काही स्वभाव तसा होता. त्याच्यामुळे अरे हे तर आमच्याच घरात घडतं असं मला ते आपलंसं वाटणारी ती फिल्म होती. पण झिम्मा 2मध्ये जे मीच कॅरेक्टर करते तानिया ते मला खूप जास्त रिलेट करतात. ओके. या झिम्मा 2मध्ये एवढे सगळे मातब्बर कलाकार आहेत ते आहेत. त्यावेळी शूटला जाताना अरे यार यांच्यासोबत काम करायचं आहे. आर्टिस्टसोबतचं दडपण एक असतं ना की सिनियर आर्टिस्ट असतील किंवा त्यांच्यासोबत असे कुठले आर्टिस्ट होते का तुला? दडपण म्हणण्यापेक्षा निर्मितीताई आहे, सुहास आहे आमची आणि क्षिती खूप सगळेच खूप वेगळ्या छटा असलेले ॲक्टर आहेत आणि सगळेच उत्तम कलाकार आहेत. त्याच्यामुळे दडपण मला नेहमीच असतं की अरे हे सांभाळून घेतील ना, आपलं यांच्यासारखं काम होईल का नाही. पण मला वाटतं की ही भीती हे दडपण माझं पहिल्याच दिवसात गेलं. कारण आमचा सगळ्यांचा बॉन्ड इतका छान चालतात. त्यामुळे काम करताना ती सहजता, ते देवाणघेवाण, ती केमिस्ट्री ती खूप सहज मांडता आली. ओके. सो तुझ्या कामाबद्दल असतं, तुझ्या कामाची लोक वाट बघत असतात. काम निवडताना तुझ्या काय पर्टिक्युलर गोष्टी असतात की हे असलं पाहिजे किंवा हे कॅरेक्टर असलं पाहिजे किंवा ड्रीम रोल असले पाहिजेत, जे वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत ते तू कशी निवडते? पहिली गोष्ट, मी त्या पात्राला न्याय देऊ शकते का हा माझा प्रश्न असतो की ती मी करू शकते का आणि मला स्वतःला करताना मजा येईल का, लोकांना आवडेल का, तर करते. आणि फिल्म चांगली पाहिजे. माझं असं म्हणणं नाही आहे की नवीन कलाकार असतील तर मी काम करणार नाही, असं काही नाही. ती फिल्म तितकी तगडी असेल, गोष्ट तितकी छान असेल, आपलं कॅरेक्टर जर आपण प्रामाणिकपणे करू शकू तर मी ते करते. फक्त माझं हे असतं की मला रिपीट आर्ची जितकी लोकांना आवडली तर मला तशा फिल्म खूप आल्या. तर मला असं होतं की आर्ची एकदाच येऊ शकते. तर मला 30 पात्र पुन्हा करायला नाही होतं. ओके. सो शेवटचा प्रश्न, गावी चाललेस, किती एक्साइटमेंट आहे? आत्ताच दिसते आम्हाला सगळ्यांना की कुठे गावी मी चाललेली नाही. मी इथेच आहे. मी झिम्माचं प्रमोशन करते. मी तुम्हा सगळ्यांसोबत आहे. रोज नवीन लोकांना भेटणार आणि यंदाची दिवाळी याच्यासाठी खास आहे की त्या फॅमिलीसोबत नाही आहे, पण मी तुम्हा सगळ्यांसोबत माझ्या झिम्माच्या नवीन फॅमिलीसोबत आहे. आणि या दिवाळीत आमचा झिम्मा 2 येतो आहे. तर प्लीज बघा. मला आशा आहे की तुम्हाला नक्की आवडेल. थँक्यू सो मच.